का नाही? मी सांगू शकते, खरं सांगू शकते. बायको आहे ना तुमची, मला तुमच्या बरोबर वेळ घालवण्याचा हक्क आहे. तुम्ही तर नेहमी कामासाठी तत्पर राहिले. माझ्या समोर शिपाई नंतर सुभेदार झाले आणि मग सुभेदार नंतर रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ. आता वाटतं आहे की म्हातारपणात थोडा वेळ तुमच्या बरोबर घालव. पर तुम्हासनी सांगितलं असतं तर तुम्ही थोडे ऐकलं असतं. उलट मला समजवलं असतं. भीमाबाई, पैका कमवणं गरजेचं आहे. पोरांचं शिक्षण, पोरींचं लगीन गरजेचं आहे भीमाबाई. मग नाही सांगितलं तुम्हासनी. मला वाटलं शेठजीला सांगायला पाहिजे. कोण म्हणतं की तू म्हातारी झाली आहेस आणि म्या बी म्हातारा झालो आहे. आता तर आयुष्य सुरू झालं आहे. अजून लय जगायचं आहे. अजून 100 वर्ष जगायचं आपण. मला उद्याची नाही, आजची काळजी आहे. तर ठीक आहे, आजपासून म्या तुझी समधी गोष्ट ऐकणार. आता तर खुश. आता इथनं पुढं म्या कामाबरोबरच सुट्ट्यांची बी चांगली व्यवस्था करन. आता तर हस भीमाबाई. खुश हो. चला, भीमा वाट बघत असेल. चल. आनंदादा, झोपलायस काय? आनंदादा, झोपलायस का तू? तर डोळे उघड ना. तुझं पुस्तक कुठं आहे? पुस्तक कुठं आहे? हा झोपणार. तुम्हासनी काय करायचंय? झोप. अभ्यासाचं नाटक नको करू. करणार नाटक. जसं माझं मन करल तसं नाटक करल मी. तुम्हासनी काय करायचं आहे? चला निघा इथून. ज्याची परीक्षा जवळ आहे तो जसा झोपणार तर झाली परीक्षा. तू गप बस, समजलं ना? नाही पण ठेवणार. पण तुम्ही आई आणि बाबासनी काय बी सांगू नका. आम्ही सांगू. नाही, मला अभ्यास नाही करायचा तर मग का मागे लागलात माझ्या? तुला करावा लागणार अभ्यास. आता तू माझी आई होणार. नाही, जेव्हा आई येईल ना तेव्हा तिला सांगेन मी. तू बी लई बोलत आहे. तू तर अशी बोलत आहे जशी काही लई शिकली आहेस तू. आनंद, काय चाललंय तुम्हा समत्यांचं? सोड बघू. सोड तुळसाला. सोडणार. तुम्ही लहान असून माझी मस्करी करता वय. तू मोठा आहे तर अभ्यासाची मस्करी करशील. त्या बाबाने जाऊन समजा सांगणार. अरे आनंद, सोड की तिला. अरे बाळा उठ की. बाळा बघ की किती भांडताय ते लोक. बघ की जरा. तुम्ही दोघींनी आई आणि बाबासनी काय बी सांगायचं नाही, सांगून ठेवतो. आनंद, तू अभ्यास करायचा सोडून यांच्याशी भांडतोस? सोड तिला, सोड सोड. बा दादा, तू मध्ये नको येऊ. मला अभ्यास करायचा असेल तर मी करल, नाही करायचा असेल तर नाही करणार. तू कोण होतोस मला सांगणारा? तुझा मोठा भाऊ आहे म्या. स्वतः तर शिकला नाही, धाराडूर झोपला होता आणि मला कशा बी भाषण देतो. आता तू माझ्याशी असं बोलणार काय आहेस? करताय तुम्ही? बाळा, मी तुला सांगितलं त्यांना सोडव. त्यांची भांडणं तर तूच भांडायला लागला. सांगशील? सोड त्यास नाही. अरे, सोड. सोड. अरे, काय करतोस तू? अजिबात अरे तू सोडणार अभ्यास करत नाही. होतास ना? अरे असं भांडतोस का? थांबा. सोड. अरे सोड. सांगशील? 啊 सोडा एक दुसऱ्यांना सोडा.
काय सुरू आहे? हं? आई आनंदाचा पुस्तक डोळ्यापुढे ठेवून झोपला होता. आई लई वेळापासून अभ्यास करीत होतो. जरा डोळा काही लागला तर ह्या मला बोलायला लागल्या. आई आणि असं कुत्र्या मांजरावानी भांडणार वय तुम्ही? हा, भाऊ बहीण आहात ना एक दुसऱ्याचे? आणि आणि कधीपर्यंत आई मध्ये येऊन भांडण सोडवणार? तुमचं उद्या आईच नाही राहिली तर? पर आई मी तर काय बी नाही केलंय. मी झोपलो होतो. तू तू आज त्याला विचार ना. आई माझा डोळा लागला ना म्या. गप. ठीक आहे, आता पुढे आम्ही आनंद दादाला काही बी नाही म्हणणार. ठीक आहे. आता एक दुसऱ्या बरोबर कुणी बी बोलायचं नाही. भीमाबाई, अगं अजूनही लहान आहेत. नाही, यासनी मोठं अन परिपक्व व्हावं लागल. वय पाहिलं का यांचं? समदेजण कान उघडे ठेवून ऐका. आतापासून आता कोणी बी कोणाशी बी कशा बी प्रकारचं काहीच बोलणार नाही. कधीपर्यंत आई मध्ये येऊन भांडण सोडवणार? तुमचं उद्या आईच नाही राहिली तर? तू बरी नाहीयेस आणि तुला बरं वाटूही शकत नाही. तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला समज नीट करावंच लागणार. अन मी ते करल. आला आपल्या भावा बहिणीची वकिली कराया. हे काय? आई एखादी गोष्ट सांग ना. गोष्ट सांगू? कोणती सांगू? कुठली बी सांग. ऐक. एक छोटस कुटुंब होतं, लईच छोट. समुद्राच्या काठावर त्यांचं लई झाक घर होतं. त्या घरात माहितीये का कोण कोण राहत होतं? एक आई होती, एक बाबा होते आणि त्यांचा एक लई गोड पोरगा होता. आई बाबा ना आई आई पोराला लई हसवत होते. आणि ते पोरग बी ना आपल्या आई बाबाला लई हसवत होता. मस्त हसत खेळत त्यांचं आयुष्य जात होतं. त्याचे बाबा आहे ना, ते व्यापारासाठी नेहमी बोटीमधून समुद्रातून येत जात होते. अन आई स्वयंपाक करत होती, कापड धुत होती, लई झाक घर सांभाळायची ती तिचं. पर
एक दिस ना, एक दिस अचानकच त्या समुद्रात वादळ आलं, लई मोठं वादळ. आणि माहित नाही कसं काय, पण पोराची आई ना त्या समुद्रात पडली आणि लाटांसोबत वाहून गेली. मग त्या पोराची आई नेहमीसाठी त्या समुद्रात हरवली. भीमा, अरे रडत कशा पायी आहेस तू? भीमा, अरे मी आता गोष्ट सांगत होती, तू का रडत आहेस? गोष्ट आहे बाळा. असं खरंच थोडी ना झालं होतं. आई, ते मुलगा आपल्या आईशिवाय कसं जगणार? तो तर मरून जाईल. लगना होना पल भी माँ तेरी ममता खिलते कमल सी, माँ तेरी ममता खिलते कमल सी. मेरा माथा चूमे मेरी फिक्र बुन ले हो, मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले. खोळ्या, गप्प बस की. मग मला मी रडवलं तू. नको रडू. ऐक ऐक ऐक. अरे खरी गोष्ट तर याच्या नंतर सुरू होते भीमा. ऐक, ते लहान पोरग आपल्या आईला गमावतो आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये लई मोठ्या समस्या येतात भीमा. पर ते पोरग इतकं धाडसी असतं, त्या समध्या परिस्थितीशी लढून तो शिकतो, खूप शिकतो. तो संघर्ष करतो आणि लई मोठा माणूस बनतो. एवढा मोठा माणूस बनतो की समध्या जगात त्याचं नाव होतं. सांग मला, धाडसी पोरग होतं ना हे? तूने सब कुछ गोष्ट ना नेहमी धाडसी लोकांची बनत असते, मेरे लिए कमकुवत लोकांची नाही. पर कुछ कर न पाया तेरे लिए तेरी खुशियाँ ही इकडं चल तेरा
चल ही हर जन्म पाऊं, तेरा चल ही हर जन्म पाऊं। मुझसे अलग ना होना पल भी। पोरं उपाशी पोटी शिकणार भाई, दुपारच्या सुट्टीत जेवून घ्यावा आणि चांगला अभ्यास करा। तेरी ममता मला थोडंसं पाणी द्या ना। डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे की माझ्या आईच्या डोकेदुखीने तिच्या जीवाला धोका आहे। द्या ना पाणी, नाहीतर माझी आई मरून जाईल। मेरी फिकर बुन ले, मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले। हो भीमा, ए भीमा, सकाळ झाली, उठ आता। शाळेत जायचं नाही वय? हो जाईन ना आई। चल तयार हो। तुळसा, तू भांडे घास, तिथपर्यंत मी घर साफ करते। काय सुरू आहे हे? समजत नाही तुम्हासनी? एकदा सांगितलं बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नाही। बाळदादा, जेव्हा तू माझ्या बाजूने येशील तर माझ्यासाठी मिठाई घेऊन ये। कळत नाही तुम्हासनी? हा? किती वेळा सांगू एक दुसऱ्या संग नाही बोलायचंय? भीमाबाई काय झालंय तुला? मी ठरवलं आहे की पोरं एक दुसऱ्या संग नाही बोलणार म्हणून। भीमा, तू आणि आनंद एक दुसऱ्या संग शाळेत जायचं नाही। तुम्ही दोघांनी घरातली काम सोबत करायची नाही। तू नाही आणायची यांच्यासाठी मिठाई। आणि भीमा, तू कोणाला बी समजवायला जायचं नाही। विषय संपला, समजे गप्प बसा आता। हळूच करू का? ठीक आहे। अगं वहिनी, पोरांकडनं चूक झाली याचा अर्थ असा नाही ना की तू त्यांना एकमेकांशी बोलूच देणार नाहीस। कुणाला बी बरं वाटत नसेल। चूक झालीये ना, तर जोवर त्यांची चूक झाली त्यांना हे कळत नाही, हे असंच राहील। अगं पर अजून लहान आहेत ते,
आणि तुला असं वाटतंय की त्यांनी लगेच मोठ्यांसारखं वागावं. आईला अचानक काय झालं? काय संकट तर येणार नाहीये ना?